ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर विषयाला सुरुवात करते. तर बघा, ज्यावेळी आपण महत्त्वाच्या कामाला निघत असतो त्यावेळी मनात असंख्य असे प्रश्न असतात, शंका कुशंका येत असतात. काम होईल का? ज्या व्यक्तीची आपण गाठ घ्यायला निघालोय, भेटायला निघालोय, त्याची भेट पडेल का? ज्या कामात आपण एवढं उत्साही आहे ते काम निर्विघ्नपणे आपलं पूर्णपणे पार पडेल का? अशा बऱ्याच ज्या शंका आहेत त्या आपल्या मनामध्ये येत असतात आणि अशा वेळी काय होतं की आपला आत्मविश्वास हा डळमळायला सुरुवात होतो. मग आपल्या अशा काही सवयी आहेत आपल्या आयुष्यातल्या की ज्या आपल्याला थोड्याफार बदलायच्या आहेत. नेहमी कामामध्ये अडथळे येत असतील, आयुष्यात नुसतं दुःखच असेल, म्हणजे एक दुःख झालं की दुसरं, फक्त सतत दुःखांचा सामना करावा लागत असेल, तर काही या गोष्टी आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे की ज्यामुळे आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद हा वाढीस लागेल. तर बघा, असं मानलं जातं की सूर्याच्या कृपेने माणूस निरोगी राहतो आणि हे खरं देखील आहे. कुंडलीत जर सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख, संपत्ती आणि कीर्ती, यश मिळायला सुरुवात होतं त्या व्यक्तीला. परंतु जेव्हा कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती ही कमकुवत असते, दुर्बल असते, तेव्हा व्यक्तीला तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागतो. अशा स्थितीमध्ये व्यक्तीचं प्रत्येक काम बिघडायला सुरुवात होतं. कोणतंही काम त्याच्या मनासारखं घडत नाही. कुंडलीत सूर्य कमजोर असल्यामुळे व्यक्तींच्या करिअरमध्ये जे काही अडथळे आहेत ते निर्माण व्हायला सुरुवात होते. प्रगती व्यक्तीची थांबते. कार्यालयातील वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्याशी जे आपले संबंध आहेत ते देखील बिघडायला सुरुवात होतात. तर अशा स्थितीत रविवारी काही उपाय करायचे आहेत की जे आपल्याला आपला सूर्य हे बलवान करून देत असतात आणि बिघडलेलं जे आपलं आयुष्य आहे ते सुरळीत चालू व्हायला सुरुवात ही होत असतं. तर ज्योतिषशास्त्रानुसार रविवारच्या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. एरवी जरी तुम्हाला नाही जमलं तरी प्रति रविवारी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अर्घ्य देणं म्हणजे काय, तर एक तांब्याभर जल हे आपल्याला सूर्याकडे पाहतच आपल्याला अर्पण करायचं असतं सूर्यदेवाला. याला अर्घ्य देणं असं म्हणतात. यामुळे कुंडलीतील सूर्य हा बलवान होतो आणि सूर्याच्या ऊर्जेचा सर्व ग्रहांवरती प्रभाव हा पडत असतो. सर्व ग्रह आपले हळूहळू चांगले व्हायला सुरुवात होतात आणि रविवारी अशाच पद्धतीने सकाळी ज्या प्रमाणे आपण अर्घ्य दिलेला आहे ना त्याप्रमाणेच आपल्याला संध्याकाळच्या वेळी जर आपण अर्घ्य दिला, मावळत्या सूर्याला अर्घ्य दिला, तर ताण आणि तणाव आपल्या आयुष्यातून कमी व्हायला सुरुवात होतो. आणि रोजच्या रोज जर आपण सूर्याला अर्घ्य द्यायला जर सुरुवात केली तर आपल्या आयुष्यामध्ये सर्व सुखे ही मिळायला सुरुवात होते. ती कशी, तर सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो आणि त्यातून आपण जर रविवारपासून याची सुरुवात केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहायला सुरुवात होत असते. रविवारी जर तुमचा सूर्य अतिशय म्हणजे कमजोर असेल, जसं की मी म्हटलं सतत दुःख तुमच्या वाटेला येत असेल, तर अशा व्यक्तींनी की नाही रविवारी पिठाचे गोळे करायचे आहेत. 21 गोळे बनवायचे आहेत आणि त्या पिठाच्या गोळ्यांमध्ये म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिसळा किंवा मग असेच गोळे बनवा आणि त्याच्यामध्ये एक एक गुळाचा खडा हा ठेवा. त्या गोळ्यांमध्ये तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने बनवा, मात्र गव्हाच्या पिठामध्ये थोडासा गूळ घालून गोळे बनवायचे आहेत आणि हे जे गोळे आहेत ते माशांना खाऊ घालायचे आहेत. गोळे 21 असावे. असं केल्यामुळे कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत व्हायला सुरुवात होते आणि माणसाच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर व्हायला देखील सुरुवात होते. तसेच उगवत्या सूर्याला रोजच्या रोज आपण जर जल द्यायला सुरुवात केलं तर मी तुम्हाला कसं म्हटलं मगाशी की लक्ष्मी माता आणि सूर्यदेव हे दोन्हीच्या दोन्ही प्रसन्न होतात. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी रविवार आहे त्या दिवशी संध्याकाळी जी तुमची कुलदेवी आणि कुलदैवत असतील त्यांना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यांची आरती करायची आहे. आरती करणं म्हणजे काय, तर ओवाळायचं आहे त्या दिव्याने त्यांना आणि तो जो दिवा आहे ओवाळलेला तो आपल्याला नेऊन नंतर तुळशीच्या जवळ ठेवायचा आहे. असं केल्याने देखील लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होतं.
रविवारी सूर्यदेवांची उपासना करण्याला अतिशय म्हणजे अतिशय महत्व आहे. आदित्य हृदय स्तोत्राचं जर तुम्ही पठण करायला सुरुवात केलं तर यामुळे देखील व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वच्या सर्व संकटे ही निरसन व्हायला सुरुवात होते. आता प्रामुख्याने ज्यावेळी आपण कोणत्याही कामाला बाहेर जातो त्यावेळी काय काय लक्षात ठेवण्याची गरज आहे, ह्या गोष्टी करण्याची देखील गरज आहे, ते आवर्जून करा. कामात अडथळे येण्यामागं अनेक कारणं असतात, तर त्यातील हे एक कारण असू शकतं. तुमच्या कामात जे अडथळे येत आहेत ना त्याचं कारण हे असू शकतं. तर घराच्या बाहेर निघण्याच्या आधी पंचांग बघायला अजिबात विसरू नका. दिनदर्शिका जी असते ती पाहायला विसरू नका. राहू काळ तपासून घ्या आणि जो राहुकाळ आहे त्या राहुकाळ म्हणजे ज्यावेळी राहुकाळ चालू आहे त्या राहुकाळामध्ये अजिबात कोणत्याही कामासाठी, महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडायचं नाही. राहुकाळात घरातून आपण बाहेर पडलं तर ते काम हे पूर्ण होत नाही, ते अपूर्णच राहतं. यासाठी राहुकाळाच्या दरम्यान आपल्याला अजिबात जायचं नाही कोणत्याही कामासाठी. तसेच ज्या दिशेस तुम्ही कामाला जाणार आहात, सपोज तुमचं काम पूर्व दिशेला आहे तर पूर्व दिशेला जरी तुमचं तोंड असलं तरी उलटं चालायचं आहे. तुम्हाला 5 पावलं पाठीमागे उलटी चालायची आहेत आणि नंतर तुम्हाला पूर्व दिशेकडून चाल करायची आहे. असं केल्यामुळे देखील कामात अडथळे जे येणार आहेत ते दूर होतात. एखाद्या कामाचा जर निकाल असेल किंवा खरेदी करायची असेल किंवा बोलणी करायची असेल तर अशा प्रसंगाच्या वेळी तुम्हाला घराबाहेर निघताना 1 चमचा दही आणि साखर खाऊनच निघायचं आहे. असं केल्यामुळे त्या कामात यश मिळण्याची संभावना ही जास्त वाढते, टक्केवारी जास्त वाढते. 100% यश मिळतं. कामाला आपल्या गती मिळावी असं जर वाटत असेल तर घरातून निघताना, म्हणजे आता तुम्ही कामाला गती मिळणं म्हणजे काय, तर तुम्ही सातत्याने जे काम करत आहात तोच व्यापार असो किंवा तेच काम तुमचं पुढे जावं असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला 1 चपाती रोजच्या रोज किंवा मग भाकरीचा तुकडा किंवा चपातीचा तुकडा जे काही तुमच्या घरात बनवलं असेल ते कामाला निघताना ते हातातूनच घेऊन जायचं आहे. 1 घास कावळ्याला घालायचा आहे आणि 1 घास कुत्र्याला घालावा. आता कावळा प्रत्येकाला भेटेलच असं नाही, यासाठी काय करायचं आहे, हातात ती भाकरी किंवा चपाती घ्या आणि घराच्या बाहेर पडला तुम्ही की आपल्या छतावरती 1 घास ठेवा आणि म्हणजे फेकून द्या छताच्या वरती आणि 1 घास कोणतंही कुत्र तुम्हाला आढळेल त्या कुत्र्याला खाऊ घाला. यामुळे तुमच्या कामाला गती मिळायला सुरुवात होईल. आता बघा, बाप्पा म्हणजे आपले गणपती बाप्पा, प्रत्येक काम हे जर त्यांना स्मरून आपण केलं ना तर आपल्याला कार्यात सिद्धी नक्कीच भेटते. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. यासाठी आपल्याला घराच्या बाहेर ज्यावेळी आपण पडत असतो कोणत्याही कामासाठी त्यावेळी गणपती बाप्पा मोरया किंवा ओम गण गणपतये नमः हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणलात तरी देखील चालेल, ओम गण गणपती नमः म्हणलात तरी देखील चालेल. मात्र जो कोणतं म्हणणार असाल वाक्य ते आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे आणि नंतरच आपला उजवा पाय घरातून बाहेर टाकायचा आहे. असं केल्यामुळे देखील आपल्या कामातील अडथळे हे दूर व्हायला सुरुवात होते. बघा, आता पूर्वी की नाही एखादा माणूस घरी आला ना की त्याला पटकन गुळ द्यायचे खायला आणि पाणी देत होते. गुळ द्यायचे अगोदर खायला आणि नंतर पाणी द्यायचे. तर आपण देखील कोणत्याही कामाला जाताना, मग ते रोजचं असो किंवा कोणतंही असो, ज्या कामामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की प्रगती व्हावी, असं जर तुम्हाला वाटत असेल ना की आपली प्रगती व्हावी, तर अशा वेळी तुम्हाला रोजच्या रोज थोडासा गुळ खायचा आहे आणि पाणी प्यायचं आहे. नंतर तुमच्या कामांना सुरुवात करायची आहे, जे काही तुम्ही करत असाल ते. आता आपले इष्ट देवताची पूजा ही आपल्याकडून झालीच पाहिजे घरातून बाहेर जाताना. आता आपले इष्ट दैवत म्हणजे काय, ज्यांना आपण गुरु मानलेला असतो, ज्यांच्यावरती आपली श्रद्धा खूप असते. कुणाची गणपती बाप्पांच्या वरती असते तर कुणाची श्रीकृष्णावरती असते, कुणाची स्वामी समर्थ महाराजांच्या वरती असते. म्हणजे इष्टदेव, कुलदेव नाही बरं का, इष्टदेव जे तुमचे असतील त्यांना स्मरायचं आहे तुम्ही. म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर प्रत्येक कामात तुम्ही त्यांना म्हणा. म्हणजे वैयक्तिक आम्हाला केंद्रामध्ये असा संस्कार दिला जातो की प्रत्येक कामात, मग आता आपल्याला बाहेर जायचं आहे, केंद्रात आरतीला असो किंवा भाजीपाल्याला जायचं आहे, तर आपल्या स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करायचं असतं, त्रिवार मुजरा करायचा आणि नंतर स्वामी महाराजांना म्हणायचं की चला महाराज आपण भाजीपाला घेऊन येऊया. म्हणजे सतत आपण एका मैत्रिणीशी कसं बोलतो त्या पद्धतीने आपल्या इष्टदेवाशी आपला कॉन्टॅक्ट, संवाद जो आहे तो साधायचा प्रयत्न करायचा आहे. असं केल्यामुळे इष्टदेवाची कृपा ही भरपूर प्राप्त होते आपल्याला आणि प्रत्येक काम हे आपलं व्हायला सुरुवात होतं.
रानात जरी जायचं असलं ना तुम्हाला तरी म्हणायचं चला महाराज आज आपल्याला रानात जायचं आहे, वैरण घेऊन येऊया असं म्हणायचं आणि जायचं. नंतर घरात आल्यानंतर हातपाय धुवायचे प्रथम आणि नंतर म्हणायचं महाराज आता विराजमान व्हा, आपण चहा घेऊ असं म्हणायचं. म्हणजे सतत आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपले स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत. अशा पद्धतीने आपल्याला संवाद साधता आला पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला तो संवाद साधणं शक्य होईल त्यावेळी तुमची कामं पटापट मार्गी लागायला सुरुवात होईल, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद वाढायला सुरुवात होईल, सुख यायला सुरुवात होईल. मग तुम्ही गणपती बाप्पांना मानत असाल तर तुम्ही गणपती बाप्पांशी अशा गप्पा मारू शकता. विष्णू देवांना मानत असाल तर तुम्ही विष्णू देवांना अशा त्यांच्याबरोबर अशा गप्पा मारू शकता. म्हणजे असं आपल्याला जाणवलं पाहिजे आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला, आपल्या अवतीभोवती ती शक्ती आहे, तो देव आपल्या सोबत आहे असं सतत आपल्याला जाणीव झाली पाहिजे. तसेच ज्यावेळी तुम्ही महत्वाच्या कामाला जाल त्यावेळी 2 मिनिट का होईना स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहायचा आहे, फुल कॉन्फिडन्स ठेवायचा आहे, फुल आत्मविश्वास ठेवायचा आहे मनामध्ये आणि स्वतःचा चेहरा पाहायचा आहे आणि नंतर कामाला जायचं आहे. असं केल्यामुळे आपला जो आत्मविश्वास आहे तो डबल होतो आणि आपल्याला कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी बळ देखील मिळतं. कामासाठी बाहेर पडल्यावर मागं अजिबात फिरून पाहायचं नाही. तुमचं कसलंही नंतर लक्षात येऊ द्या, तुमची कोणतीही वस्तू मागं अजिबात फिरून पाहायचं नाही, पाठीमागं. एकदा पुढे गेलं की पाठीमागं अजिबात यायचं नाही. यासाठी व्यवस्थित सगळ्या वस्तू घ्यायला ध्यानाने सुरुवात करा आणि खरंच हे जे आहेत काही गोष्टी, या गोष्टी स्वतःच्या जीवनामध्ये अवलंब करा. याचा तुमचे जे दुःखाचे डोंगर आहेत ते 100% म्हणजे 1001% हे कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुमच्या देखील आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने सुख, शांती, समाधान, समृद्धी ही सर्व काही येणार आहे. तर झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ, आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.